हरिओम. त्यामुळे दुर्योधनाने आता ते गांगेय भीष्म पितामह यांच्याकडे आपला मोर्चा वळवला. ते आपले आजोबा आहेत, ते नक्की आपल्याला काहीतरी दिलासा देतील अशी त्याला आशा आहे. त्याने भीष्म पितामहांची स्तुती सुरू केली आहे. त्यांना तो भर रणांगणावर खुश करू इच्छित आहे. कारण भीष्म पितामहांनी युद्धाला तयार होण्याआधीच 3 महाविचित्र अटी घातल्या आहेत आणि त्या दुर्योधनासाठी महाघातक आणि चिंताजनक आहेत. इतकेच नव्हे तर त्या पांडवांना युद्ध जिंकून देण्यासाठी अनुकूल अशा आहेत. अट 1, मी पांडवांना ठार करणार नाही. ही अट पांडवांना युद्ध जिंकून द्यायला पुरेशी आहे. कारण सर्व पांडव महापराक्रमी आहेत याची प्रचितीच प्रत्यक्ष स्वतः दुर्योधनाने अनेक वेळेला घेतलेली आहे. भीमार्जुन सर्व जगात अजिंक्य आहेत. अट क्रमांक 2, मी शिखंडीशी युद्ध करणार नाही. ही अटही पांडवांना युद्ध जिंकून द्यायला पुरेशी आहे. कारण शिखंडी हा तर भीष्माचा वध करण्यासाठीच जन्माला आला आहे. याचा अर्थ त्याचे भीष्माशी एकतर्फी युद्ध होईल आणि त्यात भीष्माचा वध होईल. भीष्म पांडवांनाही अजिंक्य आहे. तो गेला की युद्ध हरल्यासारखेच आहे. अट क्रमांक 3, जोपर्यंत मी रणांगणावर युद्ध करत आहे तोपर्यंत कर्ण युद्धभूमीवर सहभागी होणार नाही. ही तर महाविचित्र अट आहे. कारण कर्ण अर्जुनाला ठार करू इच्छितो. अर्जुनाचा वध करण्यासाठी कर्णाने दिव्य अस्त्र जपून ठेवले आहे. तरीही दुर्योधनाने भीष्म पितामहांना सेनापती केले आहे. यामागे रजोगुणींचा अत्यंतिक टोकाचा, स्वार्थी आणि कुटील नीच हेतू आहे. हे महाभयावह आतल्या गाठीचे कारस्थान आहे. भीष्म इतर योद्ध्यांना ठार करायला उपयुक्त आहेत. ते काम त्यांच्याकडून करून घ्यायचे आणि तोपर्यंत शिकस्तीने प्रयत्न करून युद्धात त्यांना शिखंडीपासून दूर ठेवायचे. यानंतर शिखंडीने भीष्माचा वध केला की कर्णाला सेनापती करून त्या दिव्य अस्त्राने अर्जुनाचा वध घडवून आणायचा. त्याला स्वतःच्या वृद्ध आजोबांच्या प्राणांची पर्वा नाही. अन्य पांडवांसाठी द्रोण आहेत. ते त्यांचे गुरु आहेत. त्यांचे शिष्य काही गुरूंपेक्षा श्रेष्ठ नाहीत. ते त्यांना नक्की ठार करतील. मी आणि माझे अन्य भाऊ अन्य वीरांना ठार करू. अशा प्रकारे हे युद्ध जिंकणे शक्य होईल असा त्याला पक्का विश्वास आहे. यास्तव त्याने भीष्म पितामहांची स्तुती केली आहे. त्याने भीष्म पितामहांना खुश करण्यासाठी, त्यांना युद्धाला उद्युक्त करण्यासाठी अनेक प्रकारे बिरुदावल्या बहाल केल्या आहेत. तो म्हणतो, सर्व क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि जगामधील प्रतापी असे भीष्माचार्य यांच्याकडे या सर्व सैन्यांचे अधिपत्य दिले आहे. त्यांनी या सर्व सैन्यांची अशी काही सुव्यवस्थित रचना केली आहे की जणू काही हे चालते बोलते किल्लेच आहेत. त्यांच्या पुढे हे त्रिभुवनही कसपटा समान आहे. समुद्र पाहता आधीच तो कोणाला दुस्तर नाही. मग त्याला ज्याप्रमाणे वडवा नलाने सहाय्य करावे किंवा प्रलयाच्या अग्नीला महावाताचे सहाय्य मिळावे, त्या उभयतांचा जसा संयोग जुळून यावा, तसे आमच्या या सैन्याला भीष्म महापितामहांचे सहाय्य असून त्यांना सेनापतीचा अधिकार मिळालेला आहे. तेव्हा या अशा सैन्याशी कोण युद्ध करेल? या अशा आमच्या सैन्यापुढे पांडवांचे सैन्य फारच तुच्छ आहे. तथापि त्याची रचना मात्र मोठी दिसून येत आहे. सांगायचा मुद्दा असा की तो नुसताच पोकळ वासा आहे. त्यातूनही त्या दांडग्या भीमसेनाने पांडवांचे अधिपत्य स्वीकारले आहे. तो नुसताच दांडगा आहे आणि त्याच्याकडे कौशल्याचा अभाव आहे, हा सांगायचा मुद्दा आहे. चला आता त्वरेने आपले सैन्य सज्ज करावे. सर्वांनी आपापल्याला नेमून दिलेल्या जागा घ्याव्यात आणि सर्वांनी भीष्म पितामहांच्या आज्ञेत राहावे. द्रोणाचार्यांनी या सर्वांवर देखरेख ठेवावी. भीष्म पितामहांना माझ्या जागी मानून सर्वांनी त्याचे रक्षण करावे. कारण आमच्या सैन्याची सारी भिस्त त्यांच्यावर आहे. आपली स्तुती केलेली ऐकून भीष्म पितामह खुश झाले असावेत. कारण त्यांनी सिंहनाद केला आणि आपला दिव्य शंख वाजवला. हे दोन्हीही नाद असं म्हणतात एकत्र झाले आणि त्यामुळे त्रैलोक्य बधीर झाल्यासारखे झाले. जणू आकाश कोसळत आहे असा भास झाला. आकाश गडगडून समुद्र उफाळून आला. स्थावर जंगम विश्व घाबरले. चळचळा कापू लागले. या महानादाच्या घोषाने पर्वतांच्या गुहामधून, दऱ्याखोऱ्यामधून प्रतिध्वनी उमटले. हा असा नाद उमटताच कौरवांचे सैन्य वीरश्रीने भरून आले आणि त्यांनी जोरजोरात रणवाद्ये वाजवायला सुरुवात केली. नौबत, मांदळ, झांज, तुतारी इत्यादी अनेक विविध प्रकारची वाद्ये एकदम वाजू लागली. वीरांनी षड्ग ठोकले.
आरोळ्या आणि गर्जना केल्या. शूर आव्हाने देऊ लागले. त्याचवेळी इकडे पांडवांच्या सैन्यात, अर्थात हे आपण पाहू पुढील भागात. ओम तत्सत त्वम असि.